अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर बीएसएन इतर कामांचं उद्घाटन करणार, राजकीय चर्चेची ही शक्यता। बोरिवलीच्या गोराईमध्ये रस्त्याच्या मधोमध केक कापत आरडाओरडा, एअरगनमधून गोळीबार केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण, 10 जणांना अटक। मराठा समाजाला देखील उपवर्गीकरणाच्या द्वारे आरक्षण दिलं जाऊ शकतं, राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद, 10% मराठा आरक्षणावर सुनावणी। राज्यात 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध, 219 अर्ज नामंजूर, सर्वाधिक अर्ज नाशिक विभागातून। 6 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा, काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तांत्रिक चुका। कर्जमाफीसाठी मंत्री खासदार आमदारांची खाती, 2,000 पेक्षा जास्त जण अपात्र, कर्मचाऱ्यांसह 21 लाखापेक्षा जास्त जण अपात्र। मुंबईत पावसाची विश्रांती, उकाड्यामध्ये वाढ, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज। जालन्यामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, 57 दिवसात निकाल। आयआयटी मुंबईतल्या 2 कॅन्टीन बंद, एकेला सुधारणेची नोटीस तर एफडीएची मोठी कारवाई, स्वच्छता नसल्याचा ठपका ठेवत कारवाई। पुण्यामध्ये आरोपीची धिंड काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात लोकांचं आंदोलन, मानसिंग पाटलांची बदली रद्द करण्याची मागणी। गेल्या 20 महिन्यापासून सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महाराष्ट्रातील 3 विषय तज्ज्ञच नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड, सीबीआयचा दोषारोपपत्रात दावा, कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदारचं नाव। प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करतात हेच माहिती नाही, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, तटकरेंना हटवण्याची किशोर यांची शिफारस केल्याची चर्चा। मुंबई लोकल मारहाण प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट, महिलेला मारहाण करणाऱ्याला अटक, तर महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। दावोसा धबधब्यावरील काचेचा पूल 15 ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी खुला होणार, पर्यटनाला नवी चालना मिळणार, पुलासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च। गौरी गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची महायोजना, कोकणासाठी 5,000 पेक्षा जास्त बस चालवण्याचा एसटीचा निर्णय। सौदी, पाक आणि तुर्कीमध्ये संयुक्त संरक्षण करार, एका देशावर हल्ला झाल्यास 3 देशांवर समजला जाणार। नमस्कार, मी शुभम शिंदे, बुलेटिनमध्ये